स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आता ना आपल्याला देवपूजा करायची, तर चला आपण देवपूजा करायला जाऊ. आणि हा आजचा डे 6 आहे आणि वार रविवार आहे. मित्रांनो आपली देवपूजा झालेली आहे ना. 9 वाजलेले तर नाही मित्रांनो, 9:30 वाजले. तर चला आपण आता जेवायला जाऊ. मित्रांनो मी जिथेचा फोडायचो ना, जिथं फोडायचो तिथं खाली सिमेंट होतं आणि ते सिमेंटच फुटलं माझ्याकडून. तर आता ते सिमेंट आहे ना आपण तिकडं खाली फेकू. आणि तर यांना तिथे खूप वेगळी दिसत तुम्हाला दाखवतो मी. थांबा. मित्रांनो आपल्याला भरून झालेलं आहे. कदाचित हे पण निघाल पण नाही निघणार. आपण त्याला सिमेंटने परत लिपून घेऊ. चला आपण टाकायला जाऊ. आपल्याला डोंगरात जायचं, तुम्हाला दाखवतो आपलं डोंगर कसं आहे. Stars blink their eyes. Send me blank postcards from across the sea. Mail them to the wrong address. They'll still find me. आपण रानात आलेले आहेत. काय नाही मित्रांनो, जवळजवळ 5:15 वाजता आले असते आणि तुम्हाला दाखवते त्याचं वातावरण. आता आहे ना आपल्याला खाली पाणी धरायचं आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला खोरं आणायला जायचं. चला आपण खोरं आणायला जाऊ. बघा आपलं भुसारा एकदम पॅक केलेलं आहे, कारण की ना पावसाची तोडे नाही ना कदाचित आतमध्ये कांद्याला ठेवा लागू शकते. त्याच्यामुळं खोरं इथे आहे आपल्या इथे शेताला आहे. आपण तिथून वायर पण घेतलेली आहे, कारण की भुसारा म्हणजे डोंगरात आहे ना खूप शांती असते. याच्यामुळं डोंगरात आम्ही दरवेळेस येतो ना. वावरात आता पाणी आलेलं आहे. आता आपण कॉक दुसरं चालू करू. पूर्ण हा मित्रांनो इथं बघा मधुमक्खी पण बसल्यात. एखादी जर चावली तर बेकार बहाल. आता आहे ना आपण आपल्या आंब्याचं झाड दाखवतो तुम्हाला. चला आपण आता आंब्याच्या झाडाकडे जाऊ. आपल्याला पाणी द्यायचे आता आपल्या गवताला. हे बघा आपण नांगरलेलं आहे, कारण की उन्हाळा चालू झालेला आहे. याच्यामुळे इथं काही पिकेचं पण नाही यायचं. आपल्याकडे 2 आंब्याचे झाड आहेत. एक तिकडे एक आणि एक इकडे बारकं एक. एकाला आहे ना काय यायला झालेलं सुरू आणि एकाला अजून खोटं आहे. आणि एक आपलं पेरूचं झाड पण आहे, की पेरूचं झाड आहे. आणि हे आंब्याचं तुम्हाला आता मोठं आंब्याचं झाड दाखवू का? थांबा तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आपलं आंब्याचं झाड आणि याला आहे ना तुम्हाला काय आलेलं दाखवतो. थांबा हे बघा इथं काय रे 3 गायरे 4 गायरे. आणि मित्रांनो इथं काही गोठ पण लावले होते. आपण त्याचे गोठ हात सध्या काढलेले आहेत. आपण तुम्हाला दाखवतो. मित्रांनो इथे ना पाणी द्यायचं काम चालू आहे. आणि तुम्हाला माझ्या दाखवू का आता, म्हणजे उष्णता किती बघा बरं का. तुम्हाला दाखवतो डायरेक्ट दाखवतो मी तुम्हाला. हे बघा आता एक ह्या फडक्याला पाणी चालू आहे बरं का. आणि इकडलं पाणी इकडं निघत आहे. हे बघा नाही काय माहिती आहे का, कारण की उष्णता किती आहे. भेगा पडल्यात जमिनीला भेगा पडल्यात म्हणजे काय.
ते जमीन पण म्हणते तुम्हाला का आपल्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. तुम्हाला बघायचं आहे का? तुम्हाला दाखवत थांबा. SUBSCRIB सबस्क्राईब आणि इकडं बघा लाईक. मित्रांनो आता आहे ना 5:30 वाजलेले आहेत ना. आता आहे ना आपली पाण्याची बाटली खूप गरम झालेली आहे. याच्यामुळे आपण तिला गार करू. आता आहे ना आपण याची बाटली तिथं मांडू. अरे ओके. तुम्हाला आपली जमीन दाखवू का? मी तुम्हाला दाखवत थांबा. तर मित्रांनो ती दोन सुरू होती तिकडून अशी 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 ती दोर आणि मग तिकडून परत अशी ती दोर तिथं आहे ना ती दोर आणि तिकडून परत तिकडं जायचं. आता आहे ना आपला तुम्हाला शेततळाव दाखवतो. मी आता बाहेरून दाखवतो तुम्हाला. आत गेल्यावर अजून पण मोठे दिसन बाहेरून येते दिसाना. डोंगर खाल्ले रस्ते दाखवतो तुम्हाला दाखवतो. रस्ते कसे येतं असेच आमची ऑफरोडिंग होऊन जाते गाड्यांची. आपल्या गावाकडले रोड. मित्रांनो आपल्या इथे तलाव आहे. तुम्हाला तलाव पण दाखवतो. इथे बघा पाऊस झाला का इथं आहे ना सगळीकडे पाणी भरलेलं असतं. इथं सध्या आहे ना काय पिकवलेलं नाही आहे कारण इथं बघा लेवल नाही उकरलेलं आहे. आता आपली इथं पडीक जमीन आहे. तो पडीक जमिनी बसला भाग दाखवतो तुम्हाला. मित्रांनो त्याची तर बाबा दिसते का तिकडून असा जातो म्हणजे इकडून तर थेट तक तिथपर्यंत तिथं थेट आपलीच जमीन आहे म्हणजे तिथं. आणि इकडे बघा ना कसे खडे येतात असे पडलेले बघा. इकडं पण आपली काही जमीन आहे पण सध्या तुम्हाला लांबून दिसत नाही याच्यामुळे सांगतो. एक रोड आहे का तर ती बाबा तिकडून अशी असं डायरेक्ट सरळ याच्या पलीकडं पण आहे. इकडलं पलीकडलं पण दाखवतो तुम्हाला थांबा आता. मी आत्तापर्यंत इकडे आलोच नव्हतो म्हणजे मला आठवत आहे ना मी तर इकडे आलोच नव्हतो. मला आजच्याला कळली का आपली जमीन किती आहे म्हणून. हे मित्रांनो आपल्याला सगळे मिळून आहे ना म्हणजे घरा बसली आणि इकडली धरून 33 एकर जमीन आहे. 33 एकर म्हणजे बघा मग खरं म्हणलं ना तर मी आत्तापर्यंत इकडे आलोच नव्हतो. तिकडं खालीच होतं मी. बाग आहे ना मित्रांनो आपला हे भाग आपलाच आहे. इकडला पलीकडला नाही आणि इकडला. गावाकडे असे रोज ॲडव्हेंचर होतात पण आजपर्यंत मी इकडं नव्हतं आलो. मित्रांनो तुम्हाला काळा दिसत असेल कारण की सूर्य आता मावायला लागला. सध्या तरी जमीन पडीक आहे कारण की सध्या आता नाही पण याच्या आधी जेव्हा मी नव्हतो तेव्हा इथं बाबा इथं करायचे तूर काढायचे. इथं सध्या नाही आहे. तुम्हाला तिकडून स्पष्ट दिसलं नसेल याच्यामुळे तुम्हाला मी परत दाखवतोय आता. हे बघा मित्रांनो आता आहे ना 6:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला आता घरी जायचं आहे. आणि तुम्हाला आजच्या मी डोंगरातल्या काही गोष्टी दाखवल्या जवळजवळ 25% तुम्हाला अजून तिकडला भाग दाखवायचा आहे. आणि मी आज तिथं गेलो तिथलचा भाग मला आज माहिती नव्हता. आज मी फर्स्ट वेळेस गेलो तिकडं कारण की तिकडं काही पीक नव्हतं याच्यामुळं मी गेलो नव्हतो तिकडं आतापर्यंत. आणि असेच तुम्हाला व्हिडिओ बघायचे असले तर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि आज आपण तिथं गवताला पाणी दिलं आणि हा आपला डे 6 आहे. आपलं चॅलेंज आहे 100 दिवसात आपल्याला 100 ब्लॉग करायचे. तर आता त्यापैकी आपला डे 6 आहे. तुम्ही जर आपल्या चॅनल तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लवकर आपल्या चॅनल तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करून घ्या.
आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत